सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या देवै सदा वन्दिता पातु सरस्वती भगवती निःशेषलाड्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोतावता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। आपण समर्थ रामदास स्वामी कृत आत्माराम या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतो। काल पहिलं प्रवचन झालं, आज दुसरं। काल आपण ओवी क्रमांक 1 ते 9 इथपर्यंत आलो होतो। कालची शेवटची ओवी होती, स्वामी कृपेचा लोटाला मज सरोवरी सामावला पूर्ण झाल्या उसंबळला अनुभव उद्गार श्रीराम। समर्थाने कृपा केल्यानंतर म्हणजे आपल्या गुरुची आपल्यावर कृपा व्हावी लागते। ज्ञानेश्वर महाराजांनी एवढी ज्ञानेश्वरी लिहिली तरी आपल्या गुरुला विसरलं नाही। म्हणे निवृत्ती दास, म्हणजे मी निवृत्तीचा दास आहे ते विसरत नाही। जसं समर्थ रामदास म्हणतात, दास रामाचा वाट पाहायचा होता। आपण त्या गुरुचे दास आहोत हे कधीही विसरायचं नाही। रामदास स्वामी म्हणतात, मी आहे आणि एकनाथ महाराजांचे काल आपण माझे माहेर पंढरी ऐकलं, त्याच्या शेवटी काय म्हणतात की मी जनार्दनाचा दास आहे, एका जनार्दनी शरण। म्हणजे आपल्या गुरुला कधीही विसरत नाही। मग असं ह्या गुरुची जोपर्यंत आपल्यावर कृपा होत नाही तोपर्यंत आपण त्याचं वर्णन करू शकत नाही। माझे सद्गुरु कृपेचे बळ मना माझी साठविले तुंबळ। ते सगळं कुठे साठवलंय? मनात। आपण कुठे साठवतो? सगळं मनात दडलेलं असतं। यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, हे कुठे? हे सगळं साठवलंय कुठे? मनात। ते आपला यांचं सरोवर मोकळं आहे, आपलं सरोवर भरलेलंच आहे। आता याच्यात काय व्हायचंय? आधी ते सरोवर भरावं लागतं, मग उचंबळावं लागतं। नाही तर समजा हे डबकं भरलेलं आहे, त्याच्यावर पाण्याला तर वाहून जाईल, डबक्यात जाणारच नाही ना। तसं आपला हा भांड जे आहे मनाचं, ते रिकाम असेल तर भरेल, मग ओव्हरफ्लो होईल। माझे सद्गुरु कृपेचे बळ मना माझी साठविले तुंबळ तेने बळे स्वानंद जळ हेलावू लागे। त्यामुळे माझं मनाचं भांड पूर्ण भरलेलं आहे, उचंबळायला लागलंय आणि ते आता बाहेर पडतंय। कुठून बाहेर पडणार? आपल्या मुखातनं बाहेर पडतंय। कशा रीतीने बाहेर पडतंय? अनुभव उद्गार, अनुभव आलाय, आनंदाचा अनुभव आलाय। आनंद पोटाचा माईना, मग तो आनंद आता मी वाटणार आहे। कुठं वाटणार आहे?
म्हणले आमच्या घरातल्या घरात वाटणार, सत्याचा प्रसाद केल्या घरातच वाटणार, शेजारी पण देणार नाही, असं केलंय का त्याने? सगळीकडे वाटणार आहे म्हणाले. काय कुणाकुणाला वाटणार आहे असं जर संतांना आपण विचारलं, तुम्ही कुणाकुणाला वाटणार? आपण फार मित्रमैत्रिणींना बोलू. आपल्याला आनंद वाटायला एक लिमिट आहे, इथपर्यंत आपण आनंद वाटू शकतो. पण संतांना विचारलं, तुम्ही जर आनंद वाटायचं ठरवलं तर किती वाटणार? ते म्हणतात आनंदे भरीन तिन्ही लोक, त्रैलोक्य भरून टाकेन आनंदाने. काय त्यांच्याजवळ किती साठला असेल विचार करा ना. जगाला वाटण्या इतकं त्यांच्याजवळ आनंद आहे. आनंदे भरीन तिन्ही लोक. मग हे उद्गार मुखातनं बाहेर पडतात. माझे सद्गुरु कृपेचे बळ, मना माझे साठवले तुंबळ, तिने बळे स्वानंद जळ, हे लावू लागे श्रीराम. आजची सुरुवात केली आपण, पहिली ओवी वाचली आजच्या ह्याच्यातले, की माझं हे म्हणजे पहिली कालची ओवी काय होती ना आजची बघा, सिमिलरली होय सारखे आहे. कालची ओवी अशी होती, स्वामी कृपेचा लोट आला, मज सरोवरी सामावला, पूर्ण झाल्या उचंबळाला अनुभव उद्गार. ही कालची. आणि आजची, माझे सद्गुरु कृपेचे बळ, मना माझे साठवले तुंबळ, तेने बळे स्वानंद जळ, हे लावू लागे. आतमध्ये असलेला आनंद हा ओसंडून वाहतोय. आजची सुरुवात झाली, पहिली ओवी झाली. माझे सद्गुरु कृपे, आजची ओवी आहे का? माझे सद्गुरु कृपेचे बळ, मना माझे साठवले तुंबळ, तेने बळे स्वानंद जळ, हे लावू लागे श्रीराम. आता नमस्कारीन श्रीराम. आता मी रामाला नमस्कार करतो. आता नमस्कारीन श्रीराम, जो योगियांचे निजधाम, विश्रांती पावे विश्राम जय ठाई. आता मी रामाला नमस्कार करतो. तो राम कसा आहे? योगियांचे निजधाम. योगी कुठे जाणार आहेत? त्या रामरायाच्या पदाला जाणार. मी रामचरणी विसावा घेणार. तो राम म्हणजे ज्या ठिकाणी योग्यांचं निजधाम आहे ते ठिकाण म्हणजे श्रीरामाचे चरण. या ठिकाणी विश्रांती पावे विश्राम. या ठिकाणी इतकी विश्रांती की ती विश्रांतीच तिथे विश्रांतीला जाते. विश्रांती पावे विश्राम जय ठाई. त्या रामाला मी वंदन करतो, त्या रामाला हाक मारतो. रामा 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 हो, जय रामा हो, तारी 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 आमा हो, तोडी 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 भवपाश रामा भवपाश. अनन्य शरण रामे रामदास. त्या रामाला मी शरण चालतोय म्हणाले. आता नमस्कारीन श्रीराम, जो योगियांचे निजधाम, विश्रांती पावे विश्राम जये ठाई श्रीराम. जो नामरूपा वेगळा, जो नावरूपा वेगळा, जो ये मायेहूनी निराळा, जेथे जाणवेची कळा सर्वथा नचले श्रीराम. ज्याला नाम नाही आणि रूपही नाही, त्याला नाव पण नाही आणि त्याला रूप पण नाही, कारण तो निर्गुण निराकार आहे. ज्याला नाव आहे आणि ज्याला रूप आहे ते सगळे मायेमध्ये आले. ज्याला नाव आहे आणि ज्याला रूप आहे ती सगळी माया आहे, ते मायेमध्ये आले. हा मायेमध्ये येतो का? नाहीये. हा मायेच्या पलीकडे त्यांनी माया निर्माण केली. म्हणजे कुंभाराने भांड निर्माण केलं. भांड म्हणजे कुंभार होईल का? कुंभार हा त्या भांड्यापासून वेगळा आहे. तसा परमात्मा हा मायेपासून वेगळा आहे. त्यांनी माया निर्माण केली आहे. म्हणून हा कशाच्या पलीकडे? तो माये वेगळा आणि बाकी सगळं मायेमध्ये आलं. जो नावरूपा वेगळा,
जो ये माये होणे निराळा, त्याची माया आहे, तो म्हणजे माया नाही, त्याची माया आहे, त्यामुळे तो वेगळा आहे आणि ती माया वेगळी त्याची आहे. जो ये माये होणे निराळा, जेथे जाणीवेची कळा, सर्वथान चले श्रीराम. ज्याला जाणावं म्हटलं तर ती कळा म्हणजे युक्ती चालत नाही तिथे. बाकी तुम्हाला या जाणीवेने म्हणजे ज्ञानाने सगळं काही जाणता येईल, पण त्याला जाणता येणार नाही. तिथे ती ही कला चालत नाही. या जाणीवेने ज्ञानाने तुम्हाला काय कळेल? 14 विद्या 64 कळा कळतील. ज्ञानाच्या योगाने तुम्हाला 14 विद्या 64 कळा कळतील, पण हा नाही कळणार. जो नाव रूपा वेगळा, जो ये माये होणे निराळा, जेथे जाणवेची कळा, सर्वथान चले श्रीराम. जेथे भांबावला तर्क, जेथे पांगुळला विवेक, जेथे शब्दांचे कौतुक केवी घडे श्रीराम. जिथे भांबावला तर्क, तर्काने जाणता येतं. म्हणजे तर्काने काय जाणता येतं? अहो, एक वर्षी जंगलामध्ये रस्ता विसरला, काय सापडे ना. मग आता ह्यातनं बाहेर कसं पडायचं? सांगणार कोण? सांगणारच कोणी नाही ना. म्हणजे गुगल मॅप नव्हता का? म्हणजे तिथे रेंजच येत नव्हती. गुगल मॅप अजून काय करायचं? तुमच्या मोबाईलला रेंज नसेल तर काय होते? मग आता इथं तर्काने जाणार पाहिजे आजूबाजूला कोणी आहे का. मग तर्क काय त्याने लावला की समोर ज्या अर्थी धूर येतोय त्या अर्थी तिथे कोणीतरी इंधन पेटवलेलं आहे, किंवा तिथे कोणी स्वयंपाक करत असेल म्हणजे तिथे काहीतरी मनुष्याची वस्ती असेल, म्हणून तो तिथपर्यंत गेला, त्याला तिथे झोपडी दिसली, सगळं झालं. हे कशाने जाणलंय त्याने? तर्काने जाणलंय. म्हणजे तर्काने जाणता येतं, जाणता येत नाही असं नाही. ज्या अर्थी ही डोंगर ओलांडून लोक आपल्याकडे येत आहेत त्या अर्थी ह्या डोंगराच्या पलीकडे लोकांची वस्ती आहे हे जाणता येतं, पण या भगवंताला जाणता येत नाही. तिथं तर्काने सुद्धा त्याला जाणता येत नाही. जेथे भांबावला तर्क, जेथे पांगुळला विवेक, विवेकाने सगळं कळतंय. सार काय असार काय सगळं विवेकाने कळतंय, पण हा निर्गुण निराकार परमात्मा कळत नाही. जेथे पांगुळला विवेक, जेथे शब्दांचे कौतुक केवी घडे श्रीराम. त्या ठिकाणी शब्दाचं कौतुक कुठून चालणार? बाकी शब्दाचं कौतुक म्हणजे काय? वा वा तुम्ही किती चांगलं सांगता हो, वा वा, हे शब्दाचं कौतुक आहे. एखादा पंडित आहे, एखादा ज्ञानी, एखादा विवेकी आहे, आपण त्याचं कौतुक करू. कशाने करू? शब्दानेच. मग शब्दाने इतरांचं कौतुक करता येईल, पण याचं नाही करता येणार. जेथे भांबावला तर्क, जेथे पांगुळला विवेक, जेथे कौताचे तेथे शब्दांचे कौतुक केवी घडे श्रीराम. जया लागी योगी उदास, वनवासी फिरती तापस, नाना साधने सायास, जया कारणे करते श्रीराम. ज्याच्यासाठी म्हणजे ज्याच्या प्राप्तीसाठी योगी उदास होतात, म्हणजे सगळ्या गोष्टीचा त्याग करतात, प्रपंचाचा त्याग, सगळ्याचा त्याग केलाय. जया लागी योगी उदास, त्याला शोधण्यासाठी कुठे फिरतायत? वनात फिरतायत, अरण्यात फिरतायत. कुठे दिसतोय का बघूया. वनवासी फिरती तापस, तपस्वी अरण्यात जाऊन शोध घेत आहेत. अरण्यात याचा अर्थ काय आहे? अरण्यात असतो एकांत. त्या एकांतात जाऊन तपश्चर्या करतात, जाणण्याचा प्रयत्न करतात. वनवासी फिरती तापस, नाना साधने सायास, जया कारणे करते श्रीराम. त्याच्या प्राप्तीसाठी नाना प्रकारचे उपाय करतात. म्हणाले कोणी दुग्धाहारी बुवा आहे, म्हणजे ते फक्त दूध पिऊन राहतात.
कोणी म्हणाले पर्णाहारी बुवा आहे, म्हणजे झाडावरून खाली पडलेली पानं, झाड तोडून नाही घ्यायची, झाडावरून खाली पडलेली पानं ती खाऊन राहत आहेत. कोणी म्हणाले वायुभक्षण करून राहत आहेत. कुणी पंचाग्नी साधन करतायत, चारी बाजूला अग्नी, उन्हाळ्याचे दिवस आणि वरचा सूर्य तापतोय तो. कोणी झाडाला उलट टांगून घेतलंय आणि खालनं भट्टी पेटवली आहे, म्हणजे अग्निकुंड आहे खालनं, तो धूर सगळा नाका तोंडात जातोय. हठयोगी असे हट म्हणजे हट्ट करून भगवंताची प्राप्ती करण्यासाठी कोणी तपश्चर्या करून, कोणी साधना करून त्याला जाणण्याचा प्रयत्न करताय. जया लागी योगी उदास, वनवासी फिरते तापस, नाना साधने सायास, जया कारणे करते श्रीराम. तो कोण? आता नमस्कारीन श्रीराम, त्याच्यावरनं चाललंय बरं का. समर्थ म्हणतात मी त्या रामाला आता नमस्कार करतो, पण तो राम कोण? ज्याला नाम नाही, रूप नाही. ते नामरूपाचीच आहे, पण त्याला ओळखण्यासाठी हे नाव आहे राम म्हणून. पण त्याला ते नाव नाही, कारण तो नामरूपाचीच आहे, पण त्याला जाणण्याचे कोण म्हणून, ओळख म्हणून म्हणला तर ते राम. ऐसा सर्वात्मा श्रीराम, असा निर्गुण निराकार परमात्मा हा कोण आहे? सर्वांचा आत्मा आहे, सर्वांच्या देहामध्ये तो आहे. नाना देही देह, नाना देही देव, एक विराजे. सगळ्यांच्या देहामध्ये तोच आहे. ऐसा सर्वात्मा श्रीराम, जो निर्गुण निराकार आहे, ज्याला जाणता येत नाही, ज्याला तर्क, जिथे तर्क चालत नाही, विवेक पांगळतो, शब्दाचं कौतुक नाही, ज्याच्यासाठी योगी उदास आहेत, नाना प्रकारची साधनं करतायत, जो नामरूपा वेगळा आहे, तो राम, त्याच्या मी पाया पडतोय. तो राम कोण आहे? तो राम सर्वात्मा आहे, सर्वांचा आत्मा आहे. आत्मा असल्यामुळे त्याला तो निर्गुण निराकार आहे. म्हणजे दाखवता येईल का? त्याला दाखवता येत नाही, हा आत्मा आहे म्हणून दाखवता येईल. ऐसा सर्वात्मा श्रीराम, सगुण निर्गुण पूर्णता. तोच सगुण आहे आणि तोच निर्गुण आहे. म्हणजे तूप पातळ असलं तरी तूपच म्हणतात, आणि फ्रीज मध्ये घेऊन घट्ट झालं तरी त्याला तूपच म्हणतात. शिजले विगुरले असा शब्द माऊलीने वापरला. शिजले विगुरले, घट्ट झाला काय आणि पातळ झाला काय ते तूपच आहे. सगुण काय आणि निर्गुण काय? तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? सगुण निर्गुण दोन्ही तूच. सगुण आहे तूच आहे, निर्गुण आहे. ऐसा सर्वात्मा श्रीराम, सगुण निर्गुण पूर्ण काम. सगुण आहे, निर्गुण आहे आणि पूर्ण काम आहे. म्हणजे त्याला आपल्याकडून काही नको आहे, तो द्यायला आलाय ना. जनाचा लालची स्वभाव, त्याला आपण देव का म्हणतो? जनाचा लालची स्वभाव, आरंभीच म्हणती देव. म्हणजे मला काही देव ऐसी वासना. त्याला आधीच देव म्हणले का? म्हणजे मला काहीतरी दे बाबा. ऐसा सर्वात्मा श्रीराम, सगुण निर्गुण पूर्ण काम. पूर्ण काम आहे म्हणजे ज्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत त्याला पूर्ण काम म्हटलंय. ज्याचं पोट भरलंय त्याला पुन्हा वाढायला गेलं तर आपण काय, तो काय म्हणेल नको नको. तसं परमात्मा म्हणतो मला काहीच नको आहे. आपण म्हणतो घे, तो म्हणतो मला काही नको आहे, पाहिजे तो तुला देतो, मला काही नको आहे, मी पूर्ण काम आहे. ऐसा सर्व आत्मा श्रीराम, सगुण निर्गुण पूर्ण काम. उपमाच नाही निरोपम रूप दयाचे. त्याला उपमास त्या निर्गुण निराकार परमात्म्याला देण्यासाठी उपमाच जगामध्ये नाही. उपमाच नाही निरोपम. ज्याला उपमा देत नाही त्याला निरोपम म्हणतात. उपमाच नाही निरोपम रूप दयाचे श्रीराम. त्याचं रूप कसं आहे? तो निर्गुण निराकार आहे, त्याला रूप नाही आहे.
आता आम्ही जी मूर्तीची पूजा करतो रामाच्या, तो आमचा भाव शुद्ध आहे म्हणून आम्ही त्याला त्या रूपामध्ये जाणतो, त्याची उपासना करतो. सुंदर माधव मेघश्याम, त्याची आम्ही उपासना करतो. रामाला पहिला नमस्कार झाला सरस्वतीला, दुसरा झाला सद्गुरूला, तिसरा झाला आता रामाला नमस्कार केलाय. आता चौथा नमस्कार कोणाला आहे? संत सज्जन. आता वंदीन संत सज्जन, जे कृपाळू. आता मी संतांना वर्णन करतोय, सज्जनांना नमस्कार करतोय. ते कसे? जे कृपाळू. संत कसे आहेत? कृपाळू आहे. जे कृपाळू, भावाचे भोगते. त्या संतांना काय आवडतो? आपला शुद्ध भाव आवडतो. म्हणून ते कशाचे भोगते आहेत? म्हणजे भोगते म्हणजे ज्याला जी वस्तू आवडते ती द्यावी. एखाद्या माणसाला गायन आवडतंय म्हणजे प्रवचनाला येतो का? म्हणले नाही. मग एक संगीत मैफिला येतो का? चालत लगेच. ज्याला जे आवडतं ते द्यायला पाहिजे ना. प्रत्येकाची आवड निराळी आहे. ज्याला जे आवडते ते त्याला द्यावं. आता वंदीन संत सज्जन, जे कृपाळू, भावाचे भोगते जाण. ते भावाचे भोगते. संत कसे? भावा. तुमचा भाव शुद्ध आहे तर संत तुमच्यासाठी भगवंताला साकडं घालतील की याचा उद्धार कर म्हणून. संत भावाचे भोगते. माझी वचने प्राकृते, सांगेन तयापासी श्रीराम. माझी वचने, मी ज्या शब्दात वर्णन करतो ना, ती भाषा प्राकृत आहे, संस्कृत नाही. आता हे जे आपण ग्रंथ असतो ना, रामविजय म्हणा, हरिविजय म्हणा, भक्तिविजय म्हणा, नवनाथ म्हणा, हे प्राकृत ग्रंथ आहे. गजान विजय ग्रंथ, दासबोध, हे सगळे ज्ञानेश्वर म्हणा, काय हे काय आहे? प्राकृत ग्रंथ आहे. म्हणजे प्राकृत आहे. पूर्वी संस्कृत वाचनात होतं, नंतर प्राकृत आलंय. आता संस्कृतही कळत नाही, प्राकृतही कळत नाही. त्याच्यासाठीचा अर्थ सांगावा लागतो ना. म्हणजे पूर्वी संस्कृत ही भाषा होती, त्यामुळे त्या संस्कृत भाषेत लिहिली गेली. नंतर प्राकृत भाषा आली, सर्वसामान्य माणसाला कळत होती. आता ती समजण्यासाठी कीर्तन, प्रवचन. माझी वचने प्राकृते, सांगेन तयापासे श्रीराम. मी संतांना शरण आलोय. संतांना सांगतोय की मला जे काही थोडंफार मी इकडचं तिकडचं वाचलेलं आहे ते तुम्हाला सांगतोय. बरं, या संतांचं स्वरूप कसं आहे असं जर तुम्ही मला विचारलात की ज्या संतांना मी शरण चाललोय ते संत कसे आहेत? तयांचे वर्णावे स्वरूप, तरी ते स्वरूपाचे बाप. त्यांचं स्वरूप वर्णन करून सांगावं म्हटलं तर ते स्वरूपाचे बाप आहेत. याचा अर्थ त्यांना भगवंताचं स्वरूप आत्मसात झालेलं आहे. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, एरानी वहावा भारमाथा. तयांचे वर्णावे स्वरूप, तरी ते स्वरूपाचे बाप. जे वेदासी सांगवेना रूप, ते दयाचे निप्रगटे श्रीराम. वेदाला जे सांगता आलं नाही ते संत सांगतात. वेदाचा तो अर्थ आमासी चढावा, एरानी वहावा भारमाथा. एरानी वहावा भारमाथा म्हणजे का? एक मोठे कीर्तनकार होते. तेव्हा त्यांच्या कीर्तनात एक पद्धत अशी होती की अमुक अमुक ग्रंथात वरून 6वा श्लोक, खालून 10वा श्लोक, असं सगळं ते आधी म्हणजे पुरावा देऊन सांगायचे. आता पुरावा द्यायचे म्हणजे प्रत्येकाच्या घरी थोडीच ग्रंथ असणार आहे. मग याने एक पेटारा तयार केला. आपल्याकडे हा पेटी ठेवायचा पेटारा आहे, तसा लाकडी पेटारा. त्याच्यामध्ये सगळे ग्रंथ, ज्या ज्या ग्रंथातला संदर्भ द्यायचा आहे ते सगळे ग्रंथ त्यांनी बरोबर घेतले. आपण जर एखादं पुस्तक वाचायला गेलं तर त्याच्या शेवटच्या पानावर लिहिले असतं संदर्भ ग्रंथ. म्हणजे मी कोणकोणत्या ग्रंथातनं हे सगळं घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगतो, माझ्याबद्दलचं नाही. जसं समर्थाने दासबोधात आधी सांगितलं ना
नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्य विरहित नसे बोलणे श्रीराम. नाना ग्रंथांच्या संगती संमती भगवत वाक्य विरहित नसे बोलणे येते. भगवंतानी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या अवतार कार्यात जे जे उपदेश केलाय तो आहे. मग ते सगळे ग्रंथ बरोबर घेतलेले. तो घ्यायला मजबूत मनुष्य पाहिजे. तो आमच्या मोहांसारखा मनुष्य आहे. पेटारा उचलला की निघा. मग तसे मजबूत पाहिजे की नाही. तो पेटारा घ्यायचा आणि तो जायचा. जिथे कीर्तन आहे तिथे पेटारा खाली ठेवून द्यायचा आणि मग विश्रांती घ्यायचा. कीर्तनाच्या वेळेला ह्याला काही काम नाही ना. विश्रांती घ्यायचं. प्रवचन म्हणा कीर्तन काय तिथे गेल्यानंतर ह्याच्या पायावर कुणीच पाणी घालायचं नाही. हो, ज्यांनी ग्रंथ डोक्यावर घेतले त्यांच्याकडून पायावर जे महाराजांच्याच पायावर पाणी. त्यांना ओवाळणार काय काय करणार गंध लावणार अमुक करणार पाया पडणार हार घालणार ह्याच्याकडे काहीच नाही. ह्याने एकदा महाराजांना विचारलं. महाराज म्हणाले हे सगळं ओझं मी वाहतो. माझ्या कोणी पायावर पाणी घालत नाही. माझ्या कोणी पाया पडत नाही. तुमचं काय म्हणाले. तुम्ही आपलं 2 तास काही बडबड केली की चाललं आणि तुमचं एवढं कौतुक. ते म्हणले हे तू ओझं जे वाहतोय ते या गावावरून त्या गावावर गेल्यानंतर काय करतो. म्हणजे खाली काढून ठेवतो. म्हणजे तू एवढ्या वेळेस वाहणार ना. पण म्हणाले त्याच्यात काय अर्थ आहे तो सगळा माझ्या डोक्यात आहे. मला झोपेत न कोणी हलवून विचारलं या ग्रंथाच्या शब्दाचा अर्थ काय तर मी लगेच सांगतो. म्हणजे तो मी भार सतत वाहत असतो. ते ज्ञान मला माहिती आहे कुठल्या ग्रंथात काय लिहिलं आहे त्याचा अर्थ काय. म्हणून संत म्हणतात वेदाचा तो अर्थ. तुम्ही ग्रंथ वाचा. तुमच्या घरी कपाटाच्या कपाटा भरलेले असतील पण तुम्हाला त्यातला अर्थ सांगता येणार नाही. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा एरानी वहावा भार माथा. बाकीच्याने म्हणाले ते ग्रंथ सांभाळावेत त्याचं काय कौतुक करायचं ते करावं. म्हणजे संतांना ह्या वेदात काय सांगितलंय ते माहिती आहे. अशा संतांना मी शरण जातोय. काय म्हटलंय बघा. आता वंदीन संत सज्जन श्रोते जे कृपाळू भावाचे भोगते. माझी वचने प्राकृते सांगेन तयापासे श्रीराम. तयाचे वर्णावे स्वरूप तरी ते स्वरूपाचे जी बाप. जे वेदाशी सांगवे नारूप ते दयाचे ने प्रगटे श्रीराम. वेदालाही सांगता येत नाही ते त्यांच्या मुखातनं बाहेर पडतं. वेदा नाही कळला अंतपार त्याचा. ज्याला वेदा म्हणजे वेदाना सुराच्या भगवंताचा अंत कळला नाही. पण यांना सांगता येतोय की नाही. संतांना सांगता येतोय ना. म्हणून म्हणाले मी संतांना शरण जातोय. तयांचे वर्णावे स्वरूप तरी ते स्वरूपाचे जी बाप. जे वेदाशी सांगवे नारूप ते दयाचे ने प्रगटे श्रीराम. आज 17वी ओवी पूर्ण झाली. काल 9वी झाली होती. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 3 आणि 6 आणि 2 8. आज 8 ओव्या झाल्या. काल 9 ओव्या झाल्या होत्या. आज 8 ओव्या झालेले. जय जय रघुवीर समर्थ. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् नायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे.
गोपाल कृष्ण भगवान की जय। ठेविले गळ्यामध्ये